12-13 महिन्यापूर्वी मी ज्या पद्धतीने आपण आला नवीन लोक त्याच पद्धतीने मला मित्रांसुद्धा या ठिकाणी एक चित्रपटाचं ऑडिशन म्हणून मला बोललो होतं. मी एक चित्रपट कलाकार आहे. ऑडिशन म्हणल्यानंतर मी जेव्हा त्या ताटावर इथं आलेलो होतो, इथं आल्यानंतर पुढंच बसलो होतो. ज्या टायमाला हे सुरू झाला पुढचा प्लॅन, तेव्हा लक्षात आलं माझ्या चित्रपटाचं ऑडिशन नसून हे गव्हर्नमेंटच्या अंडरखाली एक प्लॅन आहे. मला गोष्ट आवडली. गव्हर्नमेंटच्या अंडरखाली प्लॅन आहे, काय अडचण नाही म्हणलं, पण माझ्या डोक्यावरचा विषय आहे म्हणलं. तर मी काय केलं, प्लॅन संपूर्ण ऐकून घेतला. ऐकून घेतल्यानंतर निर्णय काय घेतलेला नव्हता मी 2 दिवस. 2 दिवसानंतर मित्राला फोन आला, 10,000 रुपये मला पाहिजे. मी मला काय अडचण नाही 10,000 रुपये द्यायला, पण हे सगळं इंग्लिश मधून आणि गोळ्या औषधं हे काय आपल्याला काय ह्याचा कोर्स बिर्स काय झालेला नाही. फक्त एकच सांगितलं मला सरांनी की सिस्टमचं मला संपूर्ण ज्ञान देईल. सिस्टम आमची तुमच्या सोबत आहे, फक्त ओळख तुमची, नॉलेज आमचं. मग मला गोष्ट आवडली. मला शेती आहे 4-5 एकर. मी शेतीसाठी प्रोडक्ट घेतले, काय काय हाताने घेतले, तेल शॅम्पू कोलगेट आपण कुठं ना कुठं रोज आणतोच. त्या पद्धतीने मी सुद्धा इथून घेतले. 10,000 खरेदी केली. 10,000 खरेदी केल्यानंतर 3,000 रुपये मला पहिल्या दिवशी फायदा झाला. मी मला काय अडचण नाही, 10,000 रुपये आपण काय दुकान बदली करायचे, फक्त 10,000 रुपये टाकले, शेतीचे प्रोडक्ट घेतले, परत घरातील काय तेल शॅम्पू साबण असल्या काय गोष्टी घेतल्यानंतर माझ्या शेतात काय पीक त्या टायमाला नव्हतं. मी मित्राच्या एक भाऊसाहेब म्हणून इथं बसलेले, भावा इथंच येत हे लीडर, हे माझे जीवलग मित्र आहेत. पहिलाच मित्राकडे गेलो. मित्राला म्हणलं माझ्याकडे अशी जैविकचे खत आहेत, म्हणलं मी नवीन एक काम करतोय गव्हर्नमेंटच्या अंडरखाली. तर त्या मित्रांनी माझ्या सांगावरून घेतला. म्हणला मला काय बाकीचं माहित नाही, तू म्हणतो म्हणून मी घेतो. विश्वासाने माझ्याकडून खतं घेतले. त्यांनी जबरदस्त किल्लर रिझल्ट केला. ती बघा देशमुख वांगीचे लोक काय डेअरीचे मालक सर्व तालुका त्यांना ओळखतो, जिल्हा सुद्धा ओळखतो. अशा व्यक्तीला त्यांनी 1 एकरासाठी रिझल्ट काढून दिला केळीचा. आज तीच व्यक्ती आपल्यासाठी 5 एकराचं प्रोडक्ट वापरते आपल्या केळीसाठी. त्यांच्या वडिलांच्या पायाला शुगरचं कम होते. शुगरचं कम मध्ये 4 बोटं बसत होते. टाच पूर्ण त्यांचे उलटून पडलेले होते. 70 वय वडिलांचं. आबांना म्हणलं शुगरच्या जखमेसाठी सुद्धा आपल्याकडे म्हणलं औषध आहे, स्क्रीम आहे, मलम आहे. तर आबा म्हणलं पोरांनो घ्यायला काय काय अडचण नाही, पण तुमच्या सांगण्यावर मी जर घेतला त्याचा जर साईड इफेक्ट काय जर झाला वडिलांच्या पायाला, तर मला अजून 2-2.5 लाख रुपये घालावं लागतील. तर सरांनी आमच्या जबाबदारी घेतली. आमचे पवार सर असतील, नंदरे सर असतील, खैरे सर असतील, सोरण सर असतील, सर्व सरांना घेऊन मी त्यांच्या बंगल्यावर गेलो. बंगल्यावर घेतल्यानंतर सरांनी चर्चा केली. सरांनी त्यांना एकच शब्द दिला, जर काय साईड इफेक्ट झाला संपूर्ण खर्च आम्ही करू. तर त्यांच्या सांगण्यावर 180 रुपये तू फक्त त्यांच्या वडिलांच्या पायाला वापरले. 1 महिनाभर गेली तू. 1 महिन्यात जबरदस्त रिझल्ट दिला. शिवांगी भागात आता कोण साहेबांच्या अंडरखाली 20 ते 25 शेतकरी काम करतात. उसाला रिझल्ट आहे, केळीला रिझल्ट आहे. परत लय लांब काय सांगत नाही, तर विशाल सर कळस आहेत. आता सरकार झालेली व्यक्ती बघा कुठे तो हात सर होता मागाच आहे तुमच्या. 2 एकर केळीला त्यांनी रिझल्ट घेतला. जबरदस्त केळी आली. निंबोरे बाग त्यांचं गाव आहे निंबोरे. बघू शकता निंबोरेच्या आसपास शेतकरी कोण असेल तर सांगण्याची तू एवढंच आहे. माझ्यापाशी आता जवळजवळ 70 ते 80 रिझल्ट आहेत. साडेबागातले रामभाऊ शेलार आहेत. असे भरपूर रिझल्ट आहेत. मला टायमिंगचं बंधन आहे सरांचं. ज्या टायमाला मोठा कार्यक्रम असेल त्या टायमाला 1 तास मी तुमच्या समोर घुमू शकतो. मी फक्त एकच सांगतो, पाहू नका तुम्ही. हा सण सुद्धा लोकांचे. मी सुद्धा गोदाडीत होतो, मराठी शब्दात सांगतो, गोदाडीत होता मी आलो या टायमिंगला. त्यामुळे आज इकडे थोडं लोक कमीत नाहीत, उभं राहायला जागा पुरत नाही आपल्याला. तर मला एवढं सांगायचं, गव्हर्नमेंटच्या अंडरखाली प्लॅन आहे. कुणीही नावं ठेवणार नाही. पायासाप सोन्यात भरपूर मित्र सापडणार आहेत. मला सुद्धा पायासाप सोडणार भेटलेत. आता औषधी काय लागला, लोक मारची म्हणला काय. तीच व्यक्ती गेल्या महिन्यात माझ्याकडून औषध नेऊन नीट झाली. माझ्या म्हणजे सॉरी वर्गामध्ये मी पहिल्यांदाच अपमान केला मला. आपण प्रधानमंत्र्यांच्या अंडरखाली काम करतोय.